मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण बिटकॉईनमध्ये किंवा इव्हन कोणत्याही क्रिप्टो करन्सीमध्ये जे आहे ते ट्रेडिंग करताना आपण कशा प्रकारे प्रीमियम कमवू शकतो. ते प्रीमियम म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारची आहे तेही आपण या ठिकाणी डिस्कस करून घेणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्टली इथे आलेलो आहोत बिटकॉईनच्या चार्टवरती. आणि इथे मी एक दिवसाचा चार्ट जो आहे तो लावलेला आहे. डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर मला काय दिसतंय की मला दिसतंय की बिटकॉइन मध्ये टोटली बिअरिश ट्रेंड सुरू आहे. ओके, टोटली बिअरिश ट्रेंड जो आहे तो एक सुरू आहे. आणि बिअरिश ट्रेंडमुळे मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली खाली झालेलं आहे. बिटकॉइन जो कंटिन्युअसली जो आहे तो खाली पडतोय. तर अशा परिस्थितीत समजा आपल्याला असं वाटत असेल की बा बिटकॉइन जो तो खूप जास्त खाली आलेला आहे, आता इथे एखाद्या कोणत्या लेवलवरती तो सपोर्ट घेऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट आपली एखादी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल. आपली एखादी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी असेल, मग भले ती स्ट्रॅटेजी बॉटमला बाय करण्याची असेल किंवा ती स्ट्रॅटेजी ब्रेकआउट ट्रेडिंगची असेल. आता आपल्यापैकी काही लोक विचार करतील की बाबा हा जो लेवल आहे ह्या लेवलचा जर ब्रेकआउट आला तर मी बिटकॉइन मध्ये नवीन ट्रेड घेईन. किंवा काही लोक विचार करत असतील की स्पेसिफिक या लेवलला जर बिटकॉइन आला तर मी त्याच्यामध्ये बाईंग करेन. काही प्रत्येकाची व्ह्यू असू शकतात. सो हे सर्व तुम्ही कराल हे बरोबर आहे. पण तुम्ही ब्रेकआउट येईपर्यंत वाट बघण्यापेक्षा जेवढा वेळ मार्केट इथे खाली आहे तेवढा वेळ मार्केटमध्ये जर थांबून तुम्हाला प्रॉफिट कमवता आला तर तोच कसा कमवायचा मी तुम्हाला शिकवणार आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या खालच्या लेवलला हा बिटकॉइन बाय करायचा विचार करत असाल, समजा तुम्हाला असं वाटत असेल की 80,000 वरती आला की मी बिटकॉइन बाय करेन. सो ही 80,000ची वाट बघत बसण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी अशी काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केली की 80,000 पर्यंत येईपर्यंत मला प्रॉफिटच होईल. ओके, ऑप्शन सेलिंगच्या मदतीने. सो ती स्ट्रॅटेजी आपण आजच्या दिवशी क्रिएट करायला बघणार आहोत. या स्ट्रॅटेजीचं नाव आहे कॅश सिक्युअर्ड पुट. ओके, कॅश सिक्युअर्ड पुट म्हणजे काय की तुम्ही बिटकॉइनच्या क्वांटिटीज बाय करायला रेडी आहात, बिटकॉइनच्या फ्युचर बाय करायला रेडी आहे ट्रेडिंगसाठी. पण तुम्हाला एका स्पेसिफिक लेवलला बाय करायचंय, तुम्हाला आता नाही बाय करायचंय. तुम्हाला आयदर खाली पडल्यावर अजून बाय करायचंय किंवा ब्रेकआउटला बाय करायचंय. तर कोणती स्ट्रॅटेजी वापरायची ते आपण इथे शिकून घेऊया. सो त्यासाठी जे आहे ते आपण जाऊया डेल्टा एक्सचेंज वरती. कारण की डेल्टा एक्सचेंज वरती तुम्ही बिटकॉइनचे ऑप्शन्स जे आहे ते ट्रेड करू शकता इझिली. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेल्टाची लिंक दिलेली आहे. आता या ठिकाणी मी आलो ऑप्शन्स वरती गेलो. आता समजा मी चार्ट मध्ये जाऊन असं समजतो की मला जो आहे ना तो बिटकॉइन जेव्हा 1,06,000चा ब्रेकआउट देईल. फॉर एक्झाम्पल 1,06,000चा मला जेव्हा ब्रेकआउट देईल, 1,06,000 डॉलर्सचा, तेव्हा मी त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करणार बाईंगसाठी. असा माझा व्ह्यू आहे कारण की ती ब्रेकआउट लेवल आहे. सो आता माझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर 1,06,000ची लेवल येईपर्यंत वाट बघा. 1,06,000ची लेवल येईपर्यंत वाट बघा. किंवा आत्ताच ट्रेड घ्या. आत्ताच मला ट्रेड का नाही घ्यायचं आहे कारण की मार्केट अजून खाली जाण्याची शक्यता आहे. सेकंड, मला असं वाटतं की मी 80,000 पर्यंतचं मार्केटला ट्रेड घ्यायला रेडी आहे. सो आता मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी दाखवतो जी तुम्हाला 80,000 लेवलपर्यंत जर तुम्ही आलात तर ट्रेड घ्यायला रेडी आहात ना, मग काय करायचं ते दाखवतो. सो इथे मी आता आपल्याला घ्यायची आहे एक जवळपास मंथली किंवा नेक्स्ट मंथची एक्सपायरी. आपण शक्यतो मंथली एक्सपायरी घेऊया. ओके, 28 नोव्हेंबर मंथली एक्सपायरी. आता आपण काय म्हटलं की बिटकॉइन जो आहे तो साधारणतः एक 80,000च्या आसपास किंवा 89,000च्या आसपास, 88,000 जे काही तुमची लेवल असेल त्या आसपास जेव्हा येईल तेव्हा मी त्याला बाय करणार. सो इथे आता मला पुट ऑप्शन दिसतोय 89,000चा. सो माझा व्ह्यू जर असेल की बिटकॉइनचा 89,000ला आला तर मी त्याच्या क्वांटिटीज बाय करेन, फ्युचरमध्ये बाय करेन जेवढं माझी परिस्थिती असेल त्याप्रमाणे. सो मी काय करणार, 89,000 येईपर्यंत वाट नाही बघणार. मी इथे मंथलीचा 89,000चा पुट ऑप्शन जो आहे, ओके, पुट ऑप्शन तो सेल करणार. 19,000चा पुट ऑप्शन जो आहे त्या ठिकाणी सेल करणार. ओके, सेल मी साधारणतः आपण असं समजू की 100 लॉट करतो. ठीक आहे, 100 लॉट करतो. 100 लॉट मार्जिन किती लागतं आहे, $85 फक्त. मार्केट ऑर्डर वरती पोर्टफोलिओ मोड मेन वरती मार्जिन मोडचा पोर्टफोलिओ केला तर तुम्हाला फक्त $85 इतकं कॅपिटल लागते, म्हणजे जवळपास 8,500 रुपयाच्या आसपास. आता मी ह्याला अनालाइज करतो. मला प्रॉफिट किती होते बघा. $85 माझे ट्रेडला लागणार आहेत कॅपिटल म्हणून. मॅक्स प्रॉफिट आहे $85. म्हणजे 100% कॅपिटल ऑफ प्रॉफिट मला भेटू शकते. ही एक्सपायरी आहे 28 नोव्हेंबर. सो या ट्रेडचा अर्थ काय झाला माहितीये, जर 28 नोव्हेंबर पर्यंत बिटकॉइन 89,000 ह्या लेवलला नाही आला, 89,000 या लेवलला नाही आला, तर मी लावलेले सर्व पैसे डबल होणार. $85 लावले, मॅक्स प्रॉफिट $85 मला भेटणार. जर बिटकॉइन अजून इथून एक 7,000 पॉईंट खाली, 8,000 पॉईंट खाली नाही आला तर. का भेटणार, कारण की मी इकडचा पुट शॉर्ट केलेला आहे.
सो जसं जसं टाइम तसं तसं प्रीमियम डीके होत जाणार आणि मला प्रीमियमचा फायदा भेटणार. आता 89,000चा आपण पुट का शॉर्ट केला, कारण की मी बिटकॉइन 89,000ला बाय करायला रेडी आहे म्हणूनच. ठीक आहे, इथे बघा, इथे तुम्हाला चार्ट दिसतो. इव्हन तुमचा ब्रेक इव्हन आला 88,100, हा तुमचा ब्रेक इव्हन आला, पण आपण 89,000 पकडूया. हा आला तुमचा चार्ट. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की नाही, जर मग बिटकॉइन आला 89,000ला तर काय करायचं. जर बिटकॉइन 89,000 आला तर काय करायचं. सो लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी तुम्ही तेव्हाच करायची जेव्हा तुम्ही बिटकॉइन 89,000ला खरेदी करायला रेडी आहात. खरेदी करायला म्हणजे एक बिटकॉइन नाही, जेवढा जर तुम्ही ऑप्शन सेल केले, समजा तुम्ही 100 लॉट सेल केले ना, 100 लॉट सेल केले, त्यात तुम्हाला ऑब्विसली लॉस होईल. जर 89,000 बिटकॉइन उद्याच आला तर लॉस होईल. एक्सपायरीपर्यंत आला तर प्रॉफिट होईल, पण उद्या समजा आला तर लॉस होईल. पण काय करायचं, तुम्ही तर रिअलमध्ये बिटकॉइन बाय करायला रेडी आहात ना, 89,000ला बाय करायला रेडी आहात. सो 89,000 समजा मी आत्ता बाय करायला गेलो, आत्ता 100 लॉट, तर मला कॅपिटल किती लागतं तेही समजून घ्या. तर मला कॅपिटल लागतं आहे 89,000. ओके, सॉरी, एक मिनिट, इथे ऑप्शन बाय झाला, मला फ्युचर बाय करायचं आहे. कारण की मी 89,000चा फ्युचर बाय करायला इथे रेडी आहे. सो मी आता सध्या 96 चालू आहे तेवढाच घेतो आणि 100 लॉट घेतो. ओके. सो साधारणतः तुम्ही 89,000चा फ्युचर जरी त्यावेळेला बाय करायला गेलात, तरी तुम्हाला $100च्या आसपास, म्हणजे परत त्या 8,500-9,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल लागणार. सो अशा प्रकारे जेवढे लॉट तुम्हाला बिटकॉइन फ्युचरचे बाय करायचे आहेत, 1, 2, 10, 15, 100, 1000, तेवढेच लॉट तुम्ही बिटकॉइन ऑप्शनचे सेल करायचे. सेम प्रपोर्शन ठेवायचं, तरच तो प्रॉफिट लॉस जो आहे तो त्याच्यामध्ये मॅनेज होणार. आता असं करण्यामागची गरज काय. समजा तुम्ही रेडी आहात बिटकॉइन 89,000ला बाय करायला. सध्या बिटकॉइन चालू आहे $97,000. म्हणजे तुम्ही $8,000 खाली बाय करायला रेडी आहात. तुम्ही जर आजच बाय केला, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला नाही करायची, तुम्ही आजच बाय केला आणि जर तो इथून पडून $90,000 पर्यंत गेला ना, तर तुम्हाला इथे 7,000 फ्युचर व्हॅल्यूचं नुकसान होणार. 7,000 पॉईंट्स खाली आला ना तो, 7,000 पॉईंट्सचं तुम्हाला नुकसान होणार. सो त्यापेक्षा आधी खालचा पोट तुम्ही शॉर्ट करा, म्हणजे तिथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला रिलॅक्स आहात आणि आला तर तुम्ही बाय करायला रेडी आहात. याला म्हणतात कॅश सिक्युअर पुट. ही स्ट्रॅटेजी शेअर मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जी आहे ती वापरली जाते. ओके, सो हे झालं. तुम्ही जर बिटकॉइन तुम्हाला आतापासूनच्या असलेल्या खालच्या लेवलला बाय करण्यासाठी काय करायचं ह्याचं एक्झाम्पल. सेम समजा तुम्हाला बिटकॉइन एखाद्या ब्रेकआउट लेवलला बाय करायचं आहे. ओके, सेम या पद्धतीने एखाद्या ब्रेकआउट लेवलला तो बाय करायचा, म्हणजे 1,06,000च्या वर बाय करायचं, तरीही तुम्ही सेम पद्धत वापरू शकता. कारण की ते एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर पुट सेल केला आहे ना खालचा, आणि जर बिटकॉइनचं मार्केट वर गेलं, तरी तुम्हाला त्या पुट ऑप्शनमध्ये प्रॉफिटच होणार आहे. आणि प्लस ब्रेकआउट होताना तुम्ही फ्युचर पण बाय करू शकता, म्हणजे तुम्हाला डबल प्रॉफिट आहे. जोपर्यंत बिटकॉइन तिथेच आहे, हळूहळू वर जातं, हळूहळू खाली जातो, तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिटच आहे. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही जर ट्रेड करता, तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॉफिट तिथे होणारच आहे, कारण की तुम्हाला ट्रेड पण भेटणार आहे. ठीक आहे. सेकंड थिंग, ह्या दोन्ही म्हणजे दोन्ही कंडिशनसाठी सिम्पल एकच स्ट्रॅटेजी, तुम्ही खालचा पुट बाय करा, खालचा पुट सेल करायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी काही लोक म्हणतील, जर मी खालचा पुट सेल केला 89,000चा, आणि जर उद्याच मार्केट $89,000 आलं तर काय. किती लोकांचा क्वेश्चन आहे. उद्याच मार्केट ह्या लेवलला आलं तर काय. तर ऑब्व्हियसली ह्या पुट ऑप्शन मध्ये तुम्हाला लॉस होणार, पण पुट ऑप्शन मध्ये तुम्हाला लॉस होणार, पण जेव्हा तुम्ही 89,000चा फ्युचर तिथे बाय कराल, त्यावेळेपासून आत्ता जिथे मार्केट आहे, आत्ता मार्केट आहे जवळपास 97,000ला, तिथे येईपर्यंत तुमचा हा लॉस ओव्हरऑल कव्हर होऊन तुम्हाला मोठा प्रॉफिट देणार आहे. ही स्ट्रॅटेजी आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा नक्की वापरलेली आहे, तुम्हाला सर्वांनाही माहिती असेल. ठीक आहे. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. मार्केटमध्ये तुम्हाला ज्या लेवलला बाईंग करायचे, त्या लेवलचा पुट शॉर्ट करायचा. ओके, त्या लेवलचा पुट शॉर्ट करायचा. तिथपर्यंत आल्यानंतर सेम क्वांटिटी बाय करायचं, जेवढा तुम्ही ते लॉट सेल केले ते तुम्हाला याच्यामध्ये लॉस होणार नाही. ओव्हरऑल तुम्ही जर स्ट्रॅटेजी पाहिलं, तुम्ही प्रॉफिटमध्ये निघून जाणार. आणि ब्रेकआउटच्या वेळेला सुद्धा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला युजफुल ठरणार आहे. मित्रांनो, याआधी मी तुम्हाला सेम अशीच कवर्ड कॉलची स्ट्रॅटेजी दिली, चॅनलवरती जर बघाल तर सेम अशीच आपण तुम्हाला कवर्ड कॉलची स्ट्रॅटेजी दिली. नशील पाहिली तर चॅनलवरती जाऊन पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला बिटकॉइनमध्ये टार्गेट बुक करताना काय करायचं हे शिकवलेलं होतं. ठीक आहे. सो त्या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आपण दिलेले आहे. थँक्यू.